पप्पा कशी आपली गाडी धुतात तसं तू तुझी सायकल धुवायला ती ना पोहे करायचे भरपूर प्रकार आहे. ज्यांना वेगवेगळ्या पद्धती करतात. कोण कोण भिजून करतात, तर कोण कोण ना झाल्यानंतर त्याच्यामध्ये तडका पण घेतात. ते पण मी ट्राय केले होते, ते पण छान लागतात. मग ना आज सुट्टी असली ना त्याच्यामुळे ना दुपारी आमच्या बाळराजांनी जेवलं नाही. मग आता झालेले हे दुपारचे 4:30. क्लास होते, कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करेल. आता बाळराजे दुपारी जेवले नाही त्यासाठी म्हणजे आमचा आम्ही करणार आहे त्यांच्यासाठी. तिथे काका आहेत ना, त्यांनी त्यांच्याकडे ते ह्याच्या निवऱ्या केलेल्या, उकड्या निवऱ्या, सॉरी हा ते भरून करतात, ते कडबो कडबो म्हणतात त्याला, ते त्या दिलेल्या. तो आता तिथं खायला तो गाडीवरती बसून, मग तो गाडी घेऊन तिकडे तिकडे फिरवायला आहे. तिथं दाखवते मिनिट. हा बघा, तर समोर घेऊन झालाय गाडी. पोहे पाहिजे त्यासाठी मी आता पहिली ना डाळिंबर पण घालणार आहे थोडस. पोहे भिजवते. चला आता तुम्हाला दाखवते मी कसं कसं करते. सिंपल आहे, क्विक आहेत आणि दुपारच्या किंवा असं किंवा तरी खायला चहा बरोबर बरं आहे ते बाहेरचं तेलकट वगैरे खाण्यापेक्षा. आणि ते खाऊन झाल्यानंतर मी वॉकिंगला जाणार आहे, कारण वॉकिंग सोडायचं नाही. वेट कमी झालं नाही तरी चालतंय, खरं वॉकिंग केलं ना आपल्या शरीरावरती बरं चांगलं असते. त्यासाठी आता मी फळे वगैरे खाल्यानंतर चहा वगैरे पिऊन वॉकिंगला जाते. तुला तुम्हाला दाखवते मी फळे कसे करते. सगळ्यात आधी फळे निवडून घ्यायचे, मस्त निवडून मग ते ना भिजत घालायचे. जास्त वेळ घालायची गरज नाही त्याला, 2 मिनिटं पटकन दिसतात ते. मी आता तू खाणार नाही सोनू पोहे? आता निवडून आहेत ना, मी आता म्हणजे ठेवले होते मी निवडून. मग आखंड लावावं लागायला ते जेवण बनवताना. चला तर मी आता पोहे भिजवून घेते. आणि शेंगदाणे आहेत ना, थोडेसे शेंगदाणे चला पहिली शेंगदाणे भाजण्यासाठी थोडं त्याच्यामध्ये मी तेल घालते, म्हणजे तेच तेल नंतर पोह्यांना पण यूज करता येते. पहिली शेंगदाणे मी त्याच्यामध्ये तेलात भाजून साईडला काढते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त तव्यावरती रोस्ट पण करू शकता. कोण कोण आहे ना, काय घेऊन गेला सोनू तू? कोण कोण आहे ना डायरेक्ट असं भाजून घेऊ शकतात. मला ते भाजून घेतलेलं तेवढं आवडत नाही, त्यामुळे मी ना तेलामध्ये फ्राय करून घेते शेंगदाणे. मला ते टेस्ट ती खूप छान असते आणि बस पण लागतं खाण्यासाठी. एकदा शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत इकडे मी खांदा घातली सगळं व्यवस्थित. ते ना पोहे करायचे भरपूर प्रकार आहेत, ज्यांना वेगवेगळ्या पद्धती करतात. कोण कोण भिजून करतात, तर कोण कोण ना झाल्यानंतर त्याच्यामध्ये तडका पण शिजतात. ते पण मी एकदा ट्राय केले होते, ते पण छान लागतात. खरंच असे जास्त आवडतात. ते पण ट्राय केले मी एकदा छान, म्हणजे सगळं बनवून ठेवायचं पोहे साईडला. आणि जर तडका असा कसं मारतो ना, तर तडका मारून डायरेक्ट ओतायचं. आलं बघा म्हणजे पिळून पिळून. त्याच्यामुळे तेलात ना पटकन बाहेर काढायचं ते. आता चला आम्ही ना लांब लांब स्लाइस करून असा कांदा चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला मी इकडं पोह्याची फोडणी. आता याच्यामध्ये थोडस मोहरी घालायचं. ते मी बनवलेलं कढीपत्ता घालायचा. मी ना साईडला थांबते, तेल उडतंय बाबा. नंतर मिरची घातली आणि त्याच्यामध्ये स्लाइस कट करून दिलं. छान होतात सवय. तिथं आता ते कांदा थोडा भाजतोय तोपर्यंत इकडं ना डाळिंबर तुझे काढून घेते. मग टाइम आहे, टाइम आहे बाबा. अजून टाइम आहे का नाही सोना? पोह्यांना बघून मला पण भूक लागली. घाल आता मधून घाल. मी धरते एक हात, तू एक वरती एक हात धर. थांबा 1 मिनिट दाखवतोय ना. हे बघा पोहे घालायला आले. हा गुड बॉय. बघितलं, अरे पोहे घालत होता. मी काय सांगितलं, थोडीशी हळद घातली सांगितलं, तर हा का म्हणालाय थोडस मीठ घाल म्हणून सांगायलाय. चल चवीपुरता मीठ. त्याच्यात काय पितात, चहा ठेव एक साईडला. त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी हळद थोडी कमी घातले बाबा. कप फुटेला सोनू, तो साईडला ठेव. हे अशा प्रकारे आता म्हणजे ना हे पोहे बनवून झालेले आहेत. थांब देतो, कप मधून देतो. थांब चहा तुला, थांब. नंतर त्याच्यामध्ये ते काढून ठेवले होते ना ते शेंगदाणे आणि हे डाळिंबरचे हे, म्हणजे ते छान लागते. ते पण चालतंय. आणि आता मी मिक्स म्हणजे आता खायला देणार आहे त्यासाठी मी डायरेक्ट घातले. जर तुम्ही प्लेट मध्ये वाढून वरून घातला तरी. थांब सोडून त्या ठेव, देतो तुला पण देतो. बस खाली फूड साईड लाव, साईड लाव. इथं जेव आता बंद कर.
आणि होय होय तोपर्यंत आणि चहा बनवूया आता. इथं हे मिनिमम म्हणजे जास्त जरी खाल्ला तरी मग संध्याकाळचा डिनर खायला जात नाही. त्यासाठी हे 3 लोकांसाठी बरोबर आहे. कुठे जेवू अशा प्रकारे बनवू. आणि आलूला तर काय, चला हे घ्या आणि ती थोडी देऊया आम्ही. जास्त त्याच्यामध्ये ना शेंगदाणे चालले त्याने. हा यो पप्पाला आमच्या. हा तो तुझा आणि मम्मीला कुठं आहे. चला हे थोडं म्हणजे मग किती खाऊन घेते. कशी झाली टेस्ट बघा नंतर चहा खाऊ बघ की गरम आहे खाऊ तू. हो छान आहे. थोडं काही बोलायच्या अगोदर दुसरी बाईट घेतली म्हणजे तुम्ही समजून जाल की छान झाले पोहे. आणि खाऊन सांगा कसं झाले पोहे. तिथे मी चाट होते. पहिला खा आणि सांग कसे झाले पोहे. चाट होते ते पप्पाला नंतर देऊया. तू सांग कसे झाले पोहे. अरे खाऊन तरी बघ. खाऊन बघा कसे झाले का. खाल्लास तर का तू अजून. खाल्लास तर तू अजून. चल तिकडं चल हॉलमध्ये चल घेऊन चहा घेऊन ये. तुम्ही तुझे पोहे घेऊन चल. अरे काय रे करायला. अरे शेम पप्पा सारखं करायलास की तू. पप्पा कशी आपली गाडी धुतात तसं तू तुझी सायकल धुवायला. कुणी सांगितलं तुला गाडी धुवा सायकल धुवायला. कोणी सांगितलं. अय बाबा नहीं कपड़ा साइकिल में आगे था. आई है बघ आई बारे बघून अजब करायले. कपडा सायकल मधला घेऊन पप्पा कसं गाडी पुसायला तू पुसायला म्हणून. और सब खेलनी भी लेके गया उसके साथ. कुणी सांगितलं तुला क्लीन करायला ते. अरे बाबा सायकल क्लिनिंग करायला कुणी सांगितलं तुला. आणि ते पाणी कुणी दिलं तुला बुट्टीमध्ये. तुझं तू घेतलास कसं. ढाकण लावते वरती. ढाकण साईडला वर लाव बॅलर वरती ते ढाकण. हा ते व्हेरी गुड. हा गुड बॉय आहे बघ पिल्लू. तसं करतात का नाही सेम तसं आपली गाडी धुवायला बघा. बघितला. फॅन चालू आहे तरी पण गरमी आहे. आणि खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय टेक केअर.